आम्ही एवढं छान होऊन तयार होऊन कुठे निघालोय ते सांगते तुम्हाला. तर ते पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे माझं गोंडस बाळसुद्धा किती छान नटलं आणि मला छान अशी पापी देते ते हात लावून. आणि इकडे आलो आहे आम्ही जिथे आम्हाला यायचं होतं. हे माझ्या आत्याचं घर आहे आणि आत्या माझी भाकरीला बसली चुलीवर स्वयंपाक करत होती. कारण आज इथे मटणाचा माशाचा बेत होता. म्हणजे इकडे सट होती त्यामुळं आम्ही आलेलो. तर तुमच्या इकडे सट साजरी करतात का मला कमेंट करून कळवा. तर इथे किती छान बनवलं होतं. सगळा मेनू होता पण माझा उपवास होता तर मी फक्त असं दर्शन वगैरे घेण्यासाठी गेलेले. तर इथे 5 किलो बकऱ्याचं मटण आणि 5 किलो मासे होते. त्याचा फ्राय केलेला आणि बाकीची भाजी बनवलेली. तर इकडे मग जत्रा असली की असले स्टॉल लागतात. तर त्या स्टॉलमध्येच मी काही सामान खरेदी केले ते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवते. तर खूप छान भेटलं मला खरं तर सामान. मी खूप दिवसापासून ते शोधत होते. आणि इथे मग आलो मंदिरात. मग दर्शन वगैरे घेतलं आणि आपण हे आमचं कुलदैवत असल्यामुळे मग दर्शन घेऊन कोणाच्या घरी गेलो नाही. नंतर दर्शन घेतलं आणि डिरेक्टली घरी आलो. तर इथे आमचा थोडासा वेळ गेला. म्हणजे दर्शन वगैरे घेतलं. गर्दी काहीच नव्हती पण थोडासा टाईमपास केला तिथे. मग आदूला वगैरे पायावर घातलं देवाच्या. तर हे खंडोबाचं मंदिर आहे. तर सट म्हणजेच खंडोबाची जत्रा असते. आमच्या गावात सुद्धा आता खंडोबाचं मंदिर झालेलं आहे. तिथं सुद्धा जत्रा होती पण हे आमचं मूळ गाव असल्यामुळे मग तिथं आम्ही दर्शनाला येतो सटीला. बाहेर पालखीचं दर्शन घेतलं त्यामध्ये मग आतमध्ये मग मंदिरात गेलो आणि तिथे पण दर्शन घेतलं. छान असं दर्शन झालं. काही गर्दी वगैरे नव्हती. तर खूप छान वाटलं दर्शन घेऊन. आणि मंदिराचा परिसर पण खूप छान आहे कारण शेतामध्ये मंदिर आहे. तर आजूबाजूला हिरवीगार मस्त असं झालेलं आहे वातावरण आणि खूप छान वाटते. तर दर्शन झालं आणि त्यानंतर आलो घरी. कुलदैवीचं दर्शन घेतल्यानंतर घरी जात नाहीत कुणाचे हे मला माहिती होतं म्हणून आलो घरी डिरेक्टली. आणि हे 2 गुलाब आणि गोट घेतलेत. गोटचे 2 जोड घेतले. गोट मी खूप शोधलेले पण मला भेटले नव्हते. मग हे घेतले. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आवडला